महाराष्ट्र एटीएसने मुंबई आणि ठाण्यामध्ये 15 ठिकाणी छापेमारी केली आहे। भिवंडीच्या पडघ्यातील बोरिवली गावामध्ये एटीएसने छापे टाकले। पोलीस फौजफाट्यासह ही कारवाई करण्यात येत असून अनेक घरांचं सर्च ऑपरेशनही सुरू आहे। दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ही छापेमारी केली जाते। 2002-2003 मधील मुंबईतील स्फोटाचा दोषी साकीब नाचनच्या घराचीही झाडाझडती घेतली। या छापेमारीत अनेकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं चौकशी सुरू आहे। याआधी देखील बोरिवली गावामध्ये छापेमारी करून अटकेची कारवाई करण्यात आली होती। आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। सूरज, एकंदरीतच ठाण्यामध्ये आणि पडघा भागामध्ये ज्या पद्धतीची छापेमारी चालली आहे त्याबद्दल काय सांगाल? पूर्वी नक्कीच सिमी म्हणजे स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया या दहशतवादी संघटनेशी संबंधित ही संपूर्ण कारवाई म्हटली जाते। एटीएसने यापूर्वी साकीब नाचन याच्या घरावर देखील छापेमारी केली होती। हा देखील त्यांच्यातलाच एक सक्रिय पदाधिकारी होता। 2002 आणि 2003 मध्ये जे मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन विलेपार्ले मुलुंड या बॉम्बलास्टमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता। शिक्षा कापून आल्यानंतर देखील तो पुन्हा 2017 मध्ये यामध्ये सामील झाला होता। आर्थिक व्यवहाराचे संबंध ते इतर लोकांशी ठेवत होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती एक महत्वाची लिंक एटीएसला सापडलेली आहे जी सिमीशी कनेक्ट आहे आणि त्याच आधारावरती भिवंडी आणि पडघा या ठिकाणी 15 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आलेली आहे। जवळपास 8 ते 9 लोकांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जवळपास 300 ते 400 पोलीस हे भिवंडी आणि पडघा या भागांमध्ये सध्या सर्च ऑपरेशन हे राबवत आहेत। त्यामुळे एकूणच या लिंक मधनं निष्पन्न होतं हे पाहणं महत्वाचं आहे आणि काय नक्कीच निष्पन्न काय होत आहे पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर नक्की कुठल्या कारणासाठी कुठल्या हेतूने पोलिसांनी छापेमारी सुरू केली हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं असेल। धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या माहितीबद्दल।